स्वागत आहे. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. मानसिकता म्हणजे माइंडसेट. आपली विचार करण्याची पद्धत, म्हणजे आपण कसं विचार करतो याचा आपल्या आयुष्यावर किती आणि कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आपण कॅरल ड्वेक, ज्या एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या माइंडसेट या पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या विचारांवर चर्चा करणार आहोत. आपण मुख्यत्वे 2 प्रकारच्या मानसिकतांबद्दल बोलू. एक आहे स्थिर मानसिकता म्हणजे फिक्स माइंडसेट, आणि दुसरी विकसनशील मानसिकता म्हणजे ग्रोथ माइंडसेट. या दोन्ही नक्की काय आहेत, त्या आपल्या क्षमता कशा ठरवतात किंवा कशा मर्यादित करतात याचा शोध घेऊया. चला सुरुवात करूया. हो, नक्कीच. म्हणजे मुळात या 2 विचारसरणी म्हणजे जगाकडे बघण्याचे 2 वेगवेगळे चष्मे आहेत असं म्हणूया. पहिली जी स्थिर मानसिकता आहे ती काय मानते की आपली बुद्धी, आपलं टॅलेंट, आपले गुण हे सगळं जन्मतःच ठरलेलं आहे, फिक्स्ड आहे आणि ते बदलता येत नाही. अशा लोकांसाठी ना आयुष्यातली प्रत्येक सिच्युएशन ही त्यांच्या त्या अंगभूत गुणांची परीक्षा असते. त्यांना सतत स्वतःला हुशार किंवा प्रतिभावान सिद्ध करायची गरज वाटते. अच्छा, म्हणजे स्वतःला प्रूव्ह करायची गरज वाटते त्यांना सतत. आणि दुसरी विकसनशील मानसिकता, ती याच्या अगदी उलट असणार. हो, बऱ्यापैकी उलट. विकसनशील मानसिकता असं मानते की आपल्या ज्या मूळ क्षमता आहेत ना त्या फक्त एक सुरुवात आहेत, एक स्टार्टिंग पॉइंट. खरी क्षमता कशातून डेव्हलप होते तर प्रयत्न, समर्पण, योग्य स्ट्रॅटेजी वापरणं आणि हो, इतरांची मदत घेणं यातून. अशा व्यक्ती शिकण्यावर जास्त भर देतात, सुधारणेवर भर देतात. त्यांना हे माहीत असतं की कष्ट केले तर कौशल्य सुधारता येतात. हे दोन्ही दृष्टिकोन म्हणजे थिअरी झाली, पण प्रत्यक्षात कसे दिसतात हे? म्हणजे रोजच्या जगण्यात एखादं उदाहरण घेऊया का? समजा एखाद्याचा दिवस खूपच वाईट गेला, म्हणजे कॉलेजमध्ये महत्त्वाच्या क्लासमध्ये C+ ग्रेड मिळाली, पार्किंगची फाईन लागली आणि जवळच्या मित्राने फोनवर पण नीट बोलला नाही. अशावेळी काय विचार येऊ शकतात डोक्यात? बरोबर. आता बघा, स्थिर मानसिकता असेल ना तर ती व्यक्ती कदाचित विचार करेल, मी एकदम फेल्युअर आहे यार, किंवा माझं नशीबच फुटकं आहे, किंवा हे सगळं माझ्याबरोबरच का होतंय. त्या या सगळ्या घटनांना स्वतःच्या लायकीचं किंवा व्हॅल्यूचं डायरेक्ट माप समजतात. जणू काही या घटना त्यांच्यातल्या कायमच्या कमतरता दाखवतात. म्हणजे एकतर परिस्थितीला दोष देणार किंवा स्वतःला. पण विकसनशील मानसिकता असेल तर त्यांचा प्रतिसाद वेगळा असेल. हो, नक्कीच वेगळा असेल. विकसनशील मानसिकता असलेली व्यक्ती काय विचार करेल, ओके, पुढच्या वेळी जरा जास्त अभ्यास करायला हवा, पार्किंगचे नियम नीट बघायला पाहिजे होते, आणि मित्राबद्दल, माझ्या मित्राबरोबर काहीतरी वेगळं घडलं असेल बहुतेक, नंतर शांतपणे बोलून बघते. म्हणजे ते सिच्युएशन सुधारण्यासाठी काय करता येईल यावर फोकस करतात. आता गंमत अशी आहे की जेव्हा आव्हानं नसतात ना तेव्हा दोन्ही मानसिकतांच्या व्यक्ती सेमच वाटू शकतात, तितक्याच कार्यक्षम. खरा फरक तेव्हा दिसतो जेव्हा अडचणी येतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. मग याच मुद्द्यावर पुढे बोलूया. आव्हानं म्हणजे चॅलेंजेस समोर आल्यावर कशा रिॲक्ट करतात या 2 मानसिकता? स्थिर मानसिकता तर अशा व्यक्ती शक्यतो आव्हानं टाळतात. का? कारण त्यांना अपयशाची भीती वाटते, फेल होण्याची. कारण त्यांच्यासाठी फेल्युअर म्हणजे काय तर त्यांच्या बुद्धिमत्तेवर किंवा क्षमतेवर प्रश्नचिन्ह. एखादी गोष्ट कठीण वाटली ना की ते कदाचित प्रयत्न सोडून देतील किंवा सोपा मार्ग निवडतील. जसं काही हुशार विद्यार्थी असतात, पण जेव्हा एखादा विषय, समजा केमिस्ट्री, अवघड वाटायला लागतो तेव्हा त्यांची आवडच कमी होते. त्यांना वाटतं, अरे, जर मला यासाठी एवढे कष्ट करावे लागतायत तर म्हणजे मी यात चांगला नाहीये. अरे बापरे, हे तर म्हणजे स्वतःच्याच वाढीला मर्यादा घालण्यासारखं झालं की. याउलट विकसनशील मानसिकता आव्हानांना कशी सामोरे जाते? विकसनशील मानसिकता त्यांना आव्हानं आवडतात, त्या चॅलेंजेसना स्वीकारतात. खरं तर त्यांच्यासाठी आव्हान म्हणजे काय तर शिकण्याची संधी, स्वतःला स्ट्रेच करण्याची संधी. अपयश आलं तरी ते खचून नाही जात, उलट त्यातून काय शिकता येईल हे बघतात. आव्हान जेवढं मोठं तेवढी शिकण्याची प्रेरणा अधिक. उदाहरणार्थ अनेक यशस्वी खेळाडू बघा, मिया हॅमसारखे, ते नेहमी स्वतःपेक्षा चांगल्या खेळाडूंसोबत खेळायचा प्रयत्न करतात. का? कारण त्यांना माहीत आहे की खरी वाढ तिथेच आहे. अगदी. क्रिस्टोफर रिव्ह यांचं उदाहरण पण हेच दाखवतं नाही का? पॅरालिसिस झाल्यानंतरही त्यांनी मेडिकल लिमिट्सना चॅलेंज करत व्यायाम सुरू ठेवले. अगदी बरोबर. आणि अभ्यासातूनही हेच दिसतंय. ज्या मुलांना त्यांच्या प्रयत्नांसाठी कौतुक मिळतं, म्हणजे अरे तू खूप मेहनत घेतलीस,
असं म्हटलं जातं तेव्हा ती मुलं जास्त कठीण कामं निवडतात. कारण त्यांना समजतं की प्रयत्न करणं महत्वाचं आहे, फायनल रिझल्ट नाही. अच्छा, याचा अर्थ असा झाला की स्थिर मानसिकता प्रयत्नांना म्हणजे एफर्ट्सना कमी लेखते. जणू काही जर तुम्हाला प्रयत्न करावे लागत असतील तर तुम्ही नॅचरली टॅलेंटेड नाही, असं काहीसं. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. स्थिर मानसिकतेनुसार एफर्ट्स फक्त त्यांच्यासाठी असतात ज्यांच्या टॅलेंट कमी आहे. ज्यांच्याकडे नॅचरल टॅलेंट आहे त्यांना कशाला हवेत प्रयत्न, असं त्यांचा एक छुपा समज असतो. बेसबॉल प्लेयर बिली बीन याचं उदाहरण आहे ना. नैसर्गिक प्रतिभा होती त्याच्याकडे भरपूर, पण स्थिर मानसिकतेमुळे तो अपयशाचा सामनाच करू शकला नाही, चुकांमधून शिकलाच नाही. म्हणजे प्रयत्न करूनही जर फेल झालो तर मग स्वतःला दोष देण्याशिवाय काहीच उरणार नाही, ही भीती त्यांना निष्क्रिय करते का? बरोबर. प्रयत्न करणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारे स्वतःच्या मर्यादा मान्य करण्यासारखं असतं. त्यामुळे ते अनेकदा कारणं शोधत बसत नाहीत किंवा चुकांमधून शिकायला तयार नसतात. आणि विकसनशील मानसिकतेसाठी प्रयत्न हेच यशाचं मूळ आहेत. हेच की फॅक्टर आहे. हो, अगदी. विकसनशील मानसिकता मानते की प्रयत्न हाच मास्टरी मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. ग्रेटनेस जन्मतः मिळत नाही, ती कमवावी लागते हार्डवर्कने. अनेक महान व्यक्ती बघा ना, सुरुवातीला अगदी सामान्य होत्या. मायकल जॉर्डनला शाळेच्या टीममधून काढलं होतं, पण त्याने किती प्रचंड मेहनत घेतली आपल्या कमतरतांवर. जॅकी जॉयनर कर्सी सुरुवातीला शर्यतींमध्ये शेवट यायच्या म्हणे, पण त्या जगातील सर्वोत्तम ॲथलीट बनल्या. कशाच्या जोरावर? केवळ आणि केवळ मेहनतीच्या. हे यश म्हणजे अनेक वर्षांचे परिश्रम, पॅशन आणि ट्रेनिंग यातून मिळतं. म्हणजे नॅचरल टॅलेंट ही जी कल्पना आहे ती बऱ्याचदा एक प्रकारचा भ्रम असू शकते का? खरं यश हे दीर्घकाळ केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ असतं, असं म्हणता येईल? निश्चितच म्हणता येईल. अनेकदा ज्याला आपण नॅचरल टॅलेंट म्हणतो ना, ती खरं तर वर्षानुवर्षांच्या फोकस्ड प्रयत्नांचा आणि योग्य मार्गदर्शनाचा परिणाम असतो. या प्रयत्नांच्या आणि प्रतिभेच्या मुद्द्यावरूनच एक महत्वाचा प्रश्न डोक्यात येतोय, तो म्हणजे कौतुकाचा. आपण इतरांची, विशेषतः मुलांची प्रशंसा करतो, त्या पद्धतीचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो का? खूप मोठा परिणाम होतो. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. जेव्हा आपण एखाद्याच्या बुद्धिमत्तेची किंवा टॅलेंटची स्तुती करतो, अरे वा, तू किती हुशार आहेस असं म्हणतो ना, तेव्हा आपण नकळतपणे स्थिर मानसिकतेला खतपाणी घालत असतो. आपण काय मेसेज देतो की तुझं यश हे तुझ्यातल्या अंगभूत हुशारीमुळे आहे, तुझ्या प्रयत्नांमुळे नाही. पण कौतुकाने तर प्रोत्साहन मिळायला हवं ना, मुलांना मोटिवेशन यायला हवं. मग याचे नकारात्मक परिणाम कसे होतात? नाही, इथेच तर गोची आहे. अभ्यासात काय दिसले माहीत आहे का? ज्या मुलांना बुद्धिमत्तेचं कौतुक मिळतं त्यांना पुढे आव्हानं स्वीकारायला भीती वाटते. त्यांना वाटतं की जर आपण फेल झालो तर आपण हुशार नाही हे सिद्ध होईल. त्यामुळे ते सोपे पर्याय निवडायला लागतात. आणि जर अपयश आलंच तर ते लवकर खचून जातात. त्यांची परफॉर्मन्स खालावते. त्यांना वाटतं की प्रयत्न करावे लागणं हेच मुळात हुशार नसण्याचं लक्षण आहे. अरे देवा, मग प्रशंसा नक्की करायची तरी कशी? कोणती पद्धत विकसनशील मानसिकतेला प्रोत्साहन देईल? प्रयत्नांची प्रशंसा करायची, एफर्ट्सची. अरे वा, तू किती मेहनत घेतलीस यासाठी, किंवा तुझी पद्धत वापरलीस ना ती खूपच छान होती, असं काहीतरी. यामुळे मुलं काय शिकतात की यश हे प्रयत्नांवर अवलंबून आहे. मग त्यांना आव्हानं स्वीकारायला भीती वाटत नाही, कारण फेल्युअर म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेची कमतरता नाही, तर फक्त जास्त प्रयत्न करण्याची किंवा वेगळी स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज आहे, हे त्यांना कळतं. अशा कौतुकाने मुलं कामात जास्त एन्जॉय करतात आणि त्यांची कामगिरी पण सुधारते. म्हणून आपण कसं कौतुक करतो यावर मुलांचं फक्त तात्पुरतं मन नाही, तर त्यांची भविष्यात चॅलेंजेस स्वीकारण्याची वृत्ती अवलंबून असते. हे खूप महत्वाचं आहे. बरं, आणि नकारात्मक लेबल्स किंवा समाजात जे काही स्टिरियोटाइप्स असतात त्यांचा काय परिणाम होतो? म्हणजे उदाहरणार्थ, मुलींना गणित जमत नाही किंवा एखाद्या विशिष्ट गटाच्या क्षमतेबद्दलचे पूर्वग्रह. हो, हे नकारात्मक लेबल्स आणि स्टिरियोटाइप्स खूपच घातक ठरू शकतात, विशेषतः स्थिर मानसिकता असलेल्या व्यक्तींसाठी. जेव्हा त्यांना सांगितलं जातं की त्यांच्या गटातले लोक काहीतरी करू शकत नाहीत, तेव्हा ते स्वतःच्याच क्षमतेवर शंका घ्यायला लागतात आणि मग त्यांची कामगिरी खरंच खालावते. त्यांना वाटायला लागतं की कदाचित ते लेबल खरं आहे. स्टिरियोटाइप थ्रेट म्हणतात याला. अच्छा, पण मग विकसनशील मानसिकता याला कशी सामोरी जाते?
ते यातून बाहेर पडू शकतात? हो, विकसनशील मानसिकता असलेल्या व्यक्ती अशा बाहेरच्या मतांना किंवा पूर्वग्रहांना चॅलेंज करू शकतात. त्यांना माहीत असतं की क्षमता डेव्हलप करता येते आणि इतरांचे पूर्वग्रह त्यांच्या वाढीला थांबू शकत नाहीत. पोलगार बहिणींचं उदाहरण घ्या ना बुद्धिबळातलं. त्यांच्या वडिलांनी त्यांना टॅलेंट काही नाही, 99% फक्त मेहनत या विकसनशील विचारसरणीने वाढवलं. आणि त्या तिघी बहिणींनी बुद्धिबळात पुरुषांचं वर्चस्व मोडून काढलं. हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे. आपण आत्तापर्यंत वैयक्तिक पातळीवर पाहिलं. पण जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात म्हणजे नातेसंबंधात, तेव्हा काय होतं? तिथे या मानसिकतांचा प्रभाव कसा दिसतो? कारण तिथे तर दोन व्यक्ती आणि त्यांचं नातं असे 3 घटक आले. अगदी बरोबर. नातेसंबंधातही मानसिकता खूप महत्वाची भूमिका बजावते. स्थिर मानसिकतेत काय होतं, व्यक्ती स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि नात्याच्या या तिन्हीच्या गुणांना फिक्स्ड मानते. त्यांना वाटतं की नातं परफेक्ट असावं, त्यात फारसे प्रयत्न लागायला नकोत, सगळं आपोआप व्हायला हवं. आणि जर मतभेद झाले किंवा काही प्रॉब्लेम झाले की त्यांना वाटतं की हे नातं बरोबर नाहीये किंवा आपला जोडीदार बरोबर नाहीये. अच्छा. आणि मग ते काय करतात अशा परिस्थितीत? तेव्हा एकतर दोषारोप करतात एकमेकांवर किंवा नात्यातून बाहेर पडायचा विचार करतात. आणि त्यांना ना एक माइंड रिडिंगची अपेक्षा असते. म्हणजे काय, तर जोडीदाराने न सांगताच आपल्या गरजा ओळखाव्यात. कारण त्यांच्या मते जर प्रेम खरं असेल तर हे आपोआप व्हायला हवं. प्रयत्न करायची गरज वाटणं हेच त्यांच्यासाठी नात्यात काहीतरी मोठं चुकलंय याचं लक्षण ठरतं. अरे देवा, हे तर नात्यासाठी खूपच हानिकारक वाटतंय. मग विकसनशील मानसिकता नात्याकडे कशी पाहते? विकसनशील मानसिकता मानते की चांगलं आणि टिकणारं नातं हे प्रयत्नांमधून घडतं, कम्युनिकेशनमधून घडतं आणि मतभेद सोडवण्याच्या तयारीतून घडतं. त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स किंवा मतभेद हे नात्यातले दोष नाहीत, तर एकमेकांना जास्त चांगलं समजून घेण्याची संधी आहेत, नातं अजून घट्ट करण्याची संधी आहेत. ते मानतात की रिलेशनशिपमधल्या स्किल्स पण शिकता येतात आणि डेव्हलप करता येतात. त्यामुळे मतभेद झाले तरी ते सोडवण्यासाठी बोलणी करतात, एकमेकांना दोष देत नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे ते एकमेकांच्या पर्सनल ग्रोथला पण सपोर्ट करतात. म्हणजे इथेही फोकस वाढ आणि शिकण्यावरच आहे. आता शेवटचा पण महत्वाचा भाग, व्यवसायाच्या जगात किंवा नेतृत्वामध्ये या 2 मानसिकता कशा दिसतात? कारण तिथे तर परिणाम खूप मोठे असू शकतात. हो, इथे खूप स्पष्ट फरक दिसतो. स्थिर मानसिकता असलेले लीडर्स ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यावर जास्त भर देतात. त्यांना नेहमी मीच सर्वात हुशार आहे हेच दाखवायचं असतं. ते चुका कबूल करत नाहीत सहसा, टीका ऐकून घेत नाहीत आणि अनेकदा फक्त स्वतःची इमेज जपायच्या मागे लागतात. याला कधीकधी CEO डिझीज असंही म्हणतात. म्हणजे अशी वृत्ती जिथे लीडर इतरांचं ऐकण्याऐवजी फक्त स्वतःचीच प्रतिमा जपण्यात आणि मीच बरोबर हे सिद्ध करण्यात अडकतो. ली आयोकोका किंवा अल्बर्ट डनलॅप यांची उदाहरणे हेच दाखवतात. अशा वातावरणात ग्रुप थिंक वाढतं. म्हणजे काय, तर जिथे वेगळ्या विचारांना किंवा टीकेला काही स्थानच नसतं, सगळे एकाच दिशेने विचार करतात. आणि यामुळे कंपन्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. या उलट विकसनशील मानसिकता असलेले नेते कसे असतात? जिम कॉलिन्स यांचं गुड टू ग्रेट हे जे प्रसिद्ध स्टडी आहे त्यानुसार ज्या कंपन्या खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्या त्यांचे लीडर्स विकसनशील मानसिकता असलेले होते. ते स्वतःला सगळं काही कळतं असं मानत नाहीत. ते सत्य परिस्थितीला सामोरे जातात, अगदी ती अप्रिय असली तरी. ते चुकांमधून शिकतात, कर्मचाऱ्यांच्या डेव्हलपमेंटवर भर देतात आणि टीमवर्कला प्रोत्साहन देतात. जॅक वेल्च, GE, लू गर्स्टनर, IBM, ॲन मेल्केही, झिरोक्स ही काही उदाहरणं आहेत. ते आपल्या टीमचं मत विचारात घेतात आणि विधायक टीकेचं स्वागत करतात. त्यांचं लक्ष सतत शिकण्यावर आणि कंपनीला पुढे नेण्यावर असतं, स्वतःच्या अहंकारावर नाही. क्या बात आहे. तर इतकं सगळं ऐकल्यावर जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मनात येतो तो हा, की आपण आपली मानसिकता बदलू शकतो का? की आपण कायम स्थिर किंवा विकसनशील याच एका चौकटीत अडकून राहतो? ही सगळ्यात महत्वाची आणि चांगली बातमी आहे. आपण आपली मानसिकता निश्चितच बदलू शकतो, 100%. पण हा बदल काही जादूची कांडी फिरवल्यासारखा होत नाही, एका रात्रीत होत नाही. हा एक प्रवास आहे, एक प्रोसेस आहे. आणि त्याची पहिली पायरी काय, तर हे स्वीकारणं की आपल्या प्रत्येकामध्ये दोन्ही मानसिकता कमी अधिक प्रमाणात असतातच. कोणीही 100% स्थिर किंवा 100% विकसनशील नसतो. आपल्या दोन्हीचे अंश असतात. अच्छा,
म्हणजे आपल्या विचारांमध्ये दोन्ही छटा असू शकतात. मग बदलाची सुरुवात कशी करायची? पुढची पायरी काय? दुसरी पायरी आहे तुमच्या स्थिर मानसिकतेला काय ट्रिगर करतं, म्हणजे कोणती परिस्थिती किंवा घटना तिला जागृत करते हे ओळखणं. जसं की एखादं मोठं चॅलेंज समोर आलं की, किंवा कोणी टीका केली की, किंवा अपयश आलं की, किंवा इतरांशी तुलना झाली की, हे ट्रिगर्स ओळखणं महत्वाचं आहे. तिसरी पायरी जी थोडी वेगळी वाटेल पण खूप प्रभावी आहे, ती म्हणजे तुमच्या या स्थिर मानसिकता व्यक्तिमत्वाला, पर्सोनाला एक नाव देणं. जसं ड्वेकने काही गमतीशीर नावं दिली आहेत, गर्टरूड, ड्युएन वगैरे. तुम्ही तुमचं काहीही नाव देऊ शकता. नाव देणं त्याने काय साधतं हे जरा विचित्र वाटतंय. नाव दिल्याने काय होतं, त्या विचारसरणीला आपण स्वतःपासून थोडं वेगळं करून पाहू शकतो. ती मी नाही, तर माझ्या विचारांचा एक पॅटर्न आहे, एक भाग आहे, हे समजायला मदत होते. आणि मग तिच्याशी संवाद साधणं किंवा तिच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. ओके, इंटरेस्टिंग आहे. आणि पुढची, कदाचित सगळ्यात महत्वाची पायरी कोणती? चौथी आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे या स्थिर मानसिकतेच्या व्यक्तिमत्वाला शिक्षित करणे, तिला एज्युकेट करणे. म्हणजे जेव्हा ती ट्रिगर होईल तेव्हा तिला ओळखायचं, ओके, हा माझा स्थिर मानसिकतेचा आवाज आहे. तिच्यामुळे ज्या भावना येतात, भीती, चिंता, कमीपणा, त्या मान्य करायच्या. पण तिच्या निष्कर्षांना आव्हान द्यायचं. तिच्याशी मनातल्या मनात संवाद साधायचा. तिला सांगायचं की ठीक आहे, मला समजतंय तुला भीती वाटतेय, किंवा हे चॅलेंज मोठं वाटतंय, किंवा अपयश आलं म्हणून वाईट वाटतंय. पण याचा अर्थ असा नाही की आपण कायमचे अयशस्वी आहोत किंवा आपण ही करूच शकत नाही. आपण यातून शिकू शकतो, आपण वेगळा मार्ग शोधू शकतो. म्हणजे तिला शत्रू न मानता तिला विकसनशील मार्गाकडे हळूहळू वळवायचं. वाह! म्हणजे स्वतःच्याच विचारांशी एक प्रकारचा संवाद साधायचा, त्यांना समजून घ्यायचं आणि मग हळूहळू बदलायचा प्रयत्न करायचा. अगदी बरोबर. आणि यासोबतच कृतीसाठी ठोस योजना बनवणं पण खूप महत्वाचं आहे. नुसतं मी प्रयत्न करेन असं म्हणण्यापेक्षा उद्या सकाळी 9 वाजता मी माझ्या त्या रिपोर्टवर अर्धा तास काम करायला बसेन, अशी स्पष्ट योजना आखली की सुरुवात करणं सोपं होतं. अपयश आलं तरी, वाईट वाटलं तरी, सुधारण्यासाठी काय करता येईल, कोणती माहिती मिळवता येईल, यावर लक्ष केंद्रित करत राहणं, हा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की स्थिर आणि विकसनशील मानसिकता आपल्या आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक भागावर कसा प्रभाव टाकते. शिक्षण, खेळ, व्यवसाय, नातेसंबंध, सगळीकडेच. स्थिर मानसिकता आपल्याला एका अदृश्य पिंजऱ्यात अडकवू शकते, तर विकसनशील मानसिकता वाढीसाठी आणि यशासाठी अक्षरशः नवे दरवाजे उघडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मानसिकता दगडावरची रेघ नाहीये, ती बदलता येण्यासारखी आहे. आपल्या स्थिर मानसिकतेच्या आवाजाला ओळखून, त्याला समजून घेऊन आपण जाणीवपूर्वक विकसनशील प्रतिसाद निवडायला शिकू शकतो. हा एका दिवसाचा बदल नाहीये, हे खरं आहे. हा एक सततचा प्रवास आहे, एक सवय आहे जी आपल्याला लावून घ्यावी लागते. अगदी. तर आजची ही चर्चा ऐकल्यानंतर ऐकणाऱ्या प्रत्येकाने विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर एखादं आव्हान येईल, किंवा तुम्हाला टीका ऐकावी लागेल, किंवा अपयश येईल, तेव्हा तुमच्या मनात येणारा तो स्थिर मानसिकतेचा आवाज तुम्ही ओळख शकाल का? आणि ओळखल्यानंतर त्याला तुम्ही काय प्रतिसाद द्याल, याच विचारासोबत आज इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावरच्या अशाच सखोल चर्चेसह.